नमस्कार. मायकोरायझा काय आहे आणि मायकोरायझा कशा पद्धतीने काम करतं? नमस्कार. मायकोरायझा ज्याला वैज्ञानिक व्यायाम पण म्हणतात. मायकोरायझा एक बेनिफिशियल बुरशी आहे. मायकोरायझा जमीनमध्ये फार वेगाने वाढते, दूरपर्यंत वाढते. मुळाच्या वाढीच्या मर्यादा असतात, पण मायकोरायझा मुळावर थांबून फार दूरपर्यंत लांब वाढू शकतो. मायकोरायझाचा जो धागा आहे, ज्याला आपण हायपा म्हणतो, तो फार दूरपर्यंत वाढत असतो. त्याच्यामुळे काय होईल, आपण जो काही फॉस्फरस देतो, फॉस्फरस हा एकाच ठिकाणी पडून असतो, ज्याला आपण इममोबाईल इलेमेंट असतो, तो मुळापर्यंत जाऊ शकत नाही. जर आपण शेतात मायकोरायझाचा वापर केला असेल तर मायकोरायझाचे जे धागे आहेत ते फॉस्फेटिक फर्टिलायझर, जिथे आपण फॉस्फरस टाकला आहे तिथपर्यंत जातील आणि तो फॉस्फरस मुळाच्या कक्षेत आणायचं काम करेल. त्यामुळे काय होईल, फॉस्फरसची अवेलेबिलिटी 50% वाढेल. फॉस्फरस लवकर उपलब्ध होईल. फॉस्फरसचा 50% जास्त युटिलायझेशन होईल. दुसरी गोष्ट, जर पाणी कमी आहे शेतात तर जे काही आपण मायकोरायझा वापरू, मायकोरायझाचा जो हायपा आहे, जे धागे आहेत ते खोलवर जाऊन खोलवरून पाणी ओढून मुळाच्या कक्षेत मुळाला पुरवण्याचं काम करतं. म्हणून जिथे दुष्काळग्रस्त परिस्थिती अशा ठिकाणी पिकात मायकोरायझा वापरलं तर ते दुष्काळी परिस्थितीमधून पण आपल्या पिकाला आपलं पीक तग धरून ठेवेल. तिसरं, मायक्रोन्यूट्रिएंट काही सूक्ष्म मूलद्रव्यांची पण पूर्ती करत असतं. अशा प्रकारे आपण मायकोरायझाचा वापर केला तर आपल्या शेतातील फॉस्फरसची उपलब्धता वाढेल. ड्रॉट कंडिशनमध्ये पण आपलं पीक तग धरू शकेल. आणि तिसरं, आपल्या पिकाला मायक्रोन्यूट्रिएंटची पण कमतरता जाणवणार नाही. मायकोरायझा आपण बाजारातून घेऊ शकतात. आणि तुम्हाला जर घरच्या घरी मायकोरायझा करायचा असेल तर आपला एक व्हिडिओ आहे यूट्यूबवर, तो व्हिडिओ बघून आपण घरच्या घरी ऑन फार्म प्रोडक्शन ऑफ मायकोरायझा कसं करायचं ते बघून आपण घरच्या घरी पण मायकोरायझा तयार करू शकतो. धन्यवाद.